समजून घेणार आहोत एस ब्लॉक एलिमेंट्स मधली केमिकल प्रॉपर्टी रिएक्शन्स विथ वॉटर. रिएक्शन्स विथ वॉटर. आता आपण वॉटर सोबत यांची रिएक्शन्स करू. कोणाची? अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स. तर सुरुवातीला आपण यांच्यामध्ये जे फर्स्ट ग्रुपचे मेटल्स आहेत ज्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणत असतो यांच्यासोबत वॉटरची रिएक्शन्स करू. आपल्याला माहिती आहे की अल्कली मेटल्स हे हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. काय आहे? हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. त्यांना आपण ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं तर ऍटमॉस्फिअरच्या ऑक्सिजन सोबत ते ऑक्साईड बनवतात. त्यानंतर ऍटमॉस्फिअर मध्ये जर मॉइश्चर असेल तर त्या वॉटर सोबत एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात, बर्न होतात काही मेटल्स, आहे की नाही? तर आपल्याला रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑलरेडी माहिती आहे की लिथियम लेस रिएक्टिव्ह असते आणि सीझियम हायएस्ट रिएक्टिव्ह मेटल्स असते. त्याच्यामुळं आपण जेव्हा यांचा कोणताही मेटल घेतला अल्कली मेटल्स आणि यांची जर कोणासोबत रिएक्शन्स केली, वॉटर सोबत रिएक्शन्स केली, तर ते फॉर्म मेटल हायड्रॉक्साईड. आपल्याला माहिती आहे की हे इलेक्ट्रॉन्स देणार आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर हे मेटल काय तयार करतात? मेटल हायड्रॉक्साईड बनवतात विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. आणि ड्युरिंग दिस रिएक्शन्स लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज. एक्झोथर्मिक रिएक्शन्स असते. ठीक आहे. तर आपण आता इथे टॉईस करणार आहोत. हेही टॉईस येणार आहे, त्याच्यामुळे हे टॉईस घेणार आहोत. आता नेमकं अल्कली मेटल्स हे हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे हे या वॉटर सोबत एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात. आता यांची रिएक्टिव्हिटी टेंडन्सी कशी आहे? जसं आपण सुरुवातीला लिथियम घेऊ, पहिला मेटल्स कोणता? लिथियम. आणि लिथियमची रिएक्शन्स आपण कोल्ड वॉटर सोबत करू. कोणासोबत? कोल्ड वॉटर सोबत जर याची ट्रीटमेंट केली तर लिथियम लेस रिएक्टिव्ह आहे, नो रिएक्शन्स, तो रिएक्शन्स करणार नाही कोल्ड कंडिशन्स मध्ये, बरोबर आहे, कोल्ड वॉटर सोबत. पण हाच लिथियम जेव्हा आपण वॉर्म वॉटर सोबत यांची रिएक्शन्स करू किंवा हॉट वॉटर वॉर्म वॉटर सोबत जर आपण यांची रिएक्शन्स केली तर हा काय बनवणार आहे? लिथियम हायड्रॉक्साईड बनवल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस अँड हीट इज रिलीज. एक्झोथर्मिक रिएक्शन असते म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह है ना. इथे टॉईस करू, आपण इथे टॉईस करू, बॅलन्स करू. लिथियम हायड्रॉक्साईड विथ इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. त्यानंतर लिथियम पेक्षा सोडियम मोर रिएक्टिव्ह असते. त्याच्यामुळे सेकंड कंडिशन्स मध्ये जेव्हा आपण आता सोडियम घेऊ तर हा सोडियम पोटॅशियम कोल्ड वॉटर सोबत सुद्धा इझिली रिएक्शन्स करेल. कोणासोबत? कोल्ड वॉटर सोबत सुद्धा विगरसली रिएक्शन्स करेल, है ना. अँड कॅच द फायर. ते वॉटरच्या सरफेसवर बर्न होतील, जळतील. काय बनवतील? सोडियम हायड्रॉक्साईड तर नॅचरली बनवणारच आहे, सोडियम हायड्रॉक्साईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस अँड फॉर्म कॅच द फायर. त्या वॉटरच्या सरफेसवर आग लावतील ते, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण काय म्हणून हे टॉईस करू, यालाही टॉईस, यालाही टॉईस. सिमिलरली पोटॅशियम, असं जर पोटॅशियम मेटलही हायली रिएक्टिव्ह असतो. इट इज ट्रीटेड विथ कोल्ड वॉटर. हा सुद्धा आपण कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन्स केल्यानंतर इट फॉर्म पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस अँड ऑल्सो दे फॉर्म द फायर ऑन देअर सरफेस. ते एकदम बर्न होतील, जळतील, इतकी हायली रिएक्टिव्ह असते. आता यांच्याही पेक्षा हायली रिएक्टिव्ह कोण आहेत माहिती आहे का? रुबेडियम आणि सीझियम. ते एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतील वॉटर सोबत. म्हणून तर आपण म्हणतो की हे जे अल्कली मेटल्स आहे हे इतके रिएक्टिव्ह आहे की हे एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात. दॅट्स वाय दे आर केप्ट अंडर द केरोसिन. म्हणून यांना वॉटरमध्ये ठेवता येत नाही, कारण ते हायली एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात, बर्न होतात वॉटरच्या सोबत रिएक्शन्स करून. आणि यामध्ये सर्वात जास्त रिएक्टिव्हिटी या रुबिडियम आणि सीझियमची आहे. रुबिडियम ऑल्सो रिएक्ट विथ कोल्ड वॉटर. हे सुद्धा कोल्ड वॉटर सोबत जर रिएक्ट केला आपण तर रुबिडियम हायड्रॉक्साईड तर भेटणारच आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. विथ हायड्रोजन गॅस फॉर्म द फायर अँड इट अंडरगो एक्सप्लोजन. हे काय करतात? एक्सप्लोजन करतात. इतके डेंजर असतात हे. सिमिलरली सीझियम, कोणता घेतला आपण? सीझियम. ऑल्सो रिएक्ट विथ कोल्ड वॉटर. हे सुद्धा कोल्ड वॉटर सोबत रिएक्ट होतात अँड फॉर्म सीझियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस, कॅच फायर अँड अंडरगो एक्सप्लोजन. एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात.
अशा प्रकारे हे रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. बेसिकली तुमचा जो लिथियम आहे हाच फक्त एक लेस रिएक्टिव्ह आहे. हा वॉर्म वॉटर सोबत काय करते, रिएक्शन्स करते. ठीक आहे. बाकीचे कोणतेही मेटल जे असतात हे इझिली कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन्स करून मेटल हायड्रॉक्साईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, लिथियमही करतो, थोडं वॉर्म वॉटर पाहिजे आपल्याला. क्लिअर झालं. आणि रिएक्टिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजेस, म्हणजे वॉटर सोबत याची रिएक्टिव्हिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते फ्रॉम लिथियम टू सीझियम. आता कंपॅरेटिव्हली जे अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत, अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत हे लेस रिएक्टिव्ह असतात. कसे असतात हे? लेस रिएक्टिव्ह मेटल्स असतात. सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. कंपॅरेटिव्हली अल्कली मेटल पेक्षा ते लेस रिएक्टिव्ह मेटल्स असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना केरोसिन मध्ये ठेवत नाही, बरोबर आहे. तर ते हेच एलिमेंट असे आहेत की जे वॉटर सोबत रिएक्शन्स करून एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात. त्याच्यामुळे आपण यांना वॉटर मध्ये ठेवू शकत नाही, म्हणून दे आर केप्ट अंडर द केरोसिन. इव्हन ऑक्सिजन सोबतही कॉन्टॅक्ट करतात, म्हणून एअर मध्ये ठेवता येत नाही. त्याच्यामुळे आता आपण अल्कली अर्थ मेटलची रिएक्शन्स वॉटर सोबत समजून घेऊ. कोणताही अल्कली अर्थ मेटल्स असेल आणि यांची रिएक्शन जर आपण वॉटर सोबत केली तर हेही तसेच आहे. मेटल काय करतील, मेटल हायड्रॉक्साईड करतील. नॅचरली हे डायपॉझिटिव्ह आयन्स असतील, त्याच्यामुळे हे मेटल हायड्रॉक्साईड्स तयार करतील MOH/2 आणि विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. यांच्यामधूनही हायड्रोजन गॅस लिबरेट होईल अँड सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज. काही अमाऊंट ऑफ एनर्जी सुद्धा रिलीज होईल. फॉर एक्झाम्पल, जर आपण बेरिलियम घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर ही बेरिलियमची रिएक्शन जर आपण वॉटर सोबत केली तर नो रिएक्शन्स, बेरिलियम हा रिएक्शन्स करणार नाही. म्हणजे तो इव्हन कोल्ड वॉटर असेल, बघा कोल्ड वॉटर असेल, वॉर्म वॉटर असेल किंवा स्टीम सुद्धा असेल, वॉटर स्टीम जरी असेल तरी बेरिलियम या वॉटर सोबत रिएक्ट होऊन हायड्रॉक्साईड तयार करत नाही, बरोबर आहे. आणि आताच मी सांगितलं की लिथियमचं कोणासोबत डायगोनल रिलेशनशिप आहे, मॅग्नेशियम. म्हणजे जसं लिथियम बिहेवियर करणार आहे तसाच कोण बिहेवियर करणार आहे, मॅग्नेशियम. म्हणून तुम्ही जर सेकंड जो मेंबर आहे तो मॅग्नेशियम, यांची जर कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन्स केली तर नो रिएक्शन्स, कोल्ड वॉटर मध्ये त्यांची रिएक्शन्स होणार नाही. सिमिलर टू दॅट ऑफ लिथियम. लिथियम जसा कोल्ड वॉटर सोबत नो रिएक्शन्स करतो. पण या मॅग्नेशियमची जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली, हॉट वॉटर सोबत केली किंवा वॉर्म वॉटर सोबत केली तर हे यांच्यासोबत रिएक्शन्स करल आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बनवल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, आणि दॅट इज ऑल्सो द एक्झोथर्मिक रिएक्शन्स. है की नाही? हीट इव्हॉल्व होईल. सिमिलरली आता रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट जो आहे तुमचा कोणता, मॅग्नेशियम नंतर कॅल्शियम. कॅल्शियम इझिली कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन्स करल, चॉईस घ्यायला लागणार आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन्स करल आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनवाल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस, आणि ड्युरिंग दिस रिएक्शन्स हीट इज रिलीज. सिमिलरली द स्ट्रॉन्टियम वेन ट्रीटेड विथ कोल्ड वॉटर, याची ही रिएक्टिव्हिटी जसं जसं खाली येईल तसं रिएक्टिव्हिटी वाढेल. इझिली तो मेटल हायड्रॉक्साईड बनवल, स्ट्रॉन्टियम हायड्रॉक्साईड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस आणि रिलीज ऑफ एनर्जी. सिमिलरली बेरियम ऑन ट्रीटेड विथ वॉटर, कोल्ड वॉटर सोबत यांची सुद्धा रिएक्शन्स केली तर वी गेट बेरियम हायड्रॉक्साईड. हा सुद्धा बेरियम हायड्रॉक्साईड, इव्होल्युशन ऑफ हीट अँड रिलीज ऑफ एनर्जी. अशा प्रकारे तर हे कंपॅरेटिव्हली आपल्या डोक्यात आलं पाहिजे की इथे जे मॅग्नेशियम आहे हा मॅग्नेशियम सेम बिहेवियर कोणासारखं करत असतो, लिथियम सारखं. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की लिथियम अँड मॅग्नेशियम्स हे जे हे आहे they have diagonally shows similar chemical property. That's why they are diagonally related to each other in their chemical properties. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? अशा प्रकारे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे मेटल आहे वॉटरमध्ये टाकल्यानंतर हायड्रॉक्साईडच बनवतात आणि हे मेटल वॉटरमध्ये टाकल्यानंतर हायड्रॉक्साईडच बनवत असतात. हे हायड्रॉक्साईड बेसिक असतात, म्हणजेच अल्कलाईन असतात. म्हणून तर आपण यांची डेफिनेशन दिली होती की आपण यांना अल्कली मेटल्स आणि यांना अल्कली अर्थ मेटल्स का म्हणतो, कारण दिस मेटल देअर ऑक्साइड और हायड्रॉक्साइड व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर दे प्रोड्यूस अल्कलाईन सोल्युशन, म्हणजे बेसिक सोल्युशन तयार करतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स किंवा अल्कलाईन अर्थ मेटल्स, कारण हे मेटल
चे जे कंपाऊंड्स असतात ते अर्थ मध्ये सापडतात, म्हणून अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हटलं गेलेलं आहे. बाकी हे दोघांचंही काम एकच आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर अल्कलाईन सोल्युशन बनवतात, हेही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर अल्कलाईन सोल्युशन बनवतात. तर आता हे जे अल्कलीज आहेत म्हणजेच यांचे जे हायड्रॉक्साईड आहे त्यांची बेसिक स्ट्रेंथ समजून घेऊ. आता इथे जेव्हा वॉटर सोबत आपण ट्रीटमेंट केली तर हे काय बनवतात, हायड्रॉक्साईड बनवत असतात. तर या हायड्रॉक्साईडची बेसिक स्ट्रेंथ आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते. काय विचारतात, बेसिक स्ट्रेंथ ऑफ द हायड्रॉक्साईड, बेसिक स्ट्रेंथ ऑफ हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईडची आपण बेसिक स्ट्रेंथ समजून घेऊ. जसं आपण लिथियम हायड्रॉक्साईड घेऊ, सोडियम हायड्रॉक्साईड घेऊ, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेऊ, त्याच्यानंतर रुबिडियम हायड्रॉक्साईड अँड सीझियम हायड्रॉक्साईड फर्स्ट ग्रुपचे. तर जे बेसिक स्ट्रेंथ आहे ते काय होत असते, इन्क्रीज होत असते. सीझियम हायड्रॉक्साईड इज द स्ट्रॉंगेस्ट बेस. हा काय राहणार आहे, स्ट्रॉंगेस्ट बेस असणार आहे. आणि विकेस्ट बेस कोणता राहणार आहे, फर्स्ट ग्रुप मधला लिथियम हायड्रॉक्साईड. असंच आपण सेकंड ग्रुप साठी आहे. सेकंड ग्रुप मध्ये काय आहे, बेरिलियम हायड्रॉक्साईड आहे की नाही. नंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम हायड्रॉक्साईड आणि फायनली बेरियम हायड्रॉक्साईड. तर आता यांची बेसिक स्ट्रेंथ पाहिली तर कसंच आहे. ॲज द साइज इन्क्रीजेस ऑफ हायड्रॉक्साईड मेटल्स देअर बेसिक स्ट्रेंथ ऑल्सो increases. It is the strongest base, barium hydroxide, and beryllium hydroxide. Sorry, beryllium hydroxide is the weakest base. काय असते हे, weakest base असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे आता सोल्युबिलिटी तशीच आहे. डाउन द ग्रुप द सोल्युबिलिटी ऑफ हायड्रॉक्साईड गोज ऑन increases. डाउन द ग्रुप सोल्युबिलिटी ऑफ हायड्रॉक्साईड गोज ऑन increases. म्हणजे जे बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर आहे तेच त्यांची सोल्युबिलिटी इन वॉटर, सोल्युबिलिटी इन वॉटर. वॉटरमध्ये यांची सोल्युबिलिटीची ऑर्डर सुद्धा हीच आहे की नाही. तर अशा प्रकारे सोल्युबिलिटी ऑर्डर विचारू शकते किंवा बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर सुद्धा यांच्या हायड्रॉक्साईडची विचारू शकते. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सरांनी जे बेरिलियमची रिएक्शन्स वॉटर सोबत होत नाही आणि नो रिएक्शन्स होते म्हणजे हा हायड्रॉक्साईड तयार करत नाही, म्हणजे बेरिलियमचे हायड्रॉक्साईड होतच नाही असं नाहीये. बेरिलियम मेटल वॉटर सोबत रिएक्शन होऊन हायड्रॉक्साईड नाही करत, पण बेरिलियमचा कंपाऊंड बेरिलियम डायक्लोराइड हा जर आपण वॉटर सोबत ट्रीट केला तर वॉटर सोबत ट्रीट केला, मी वॉटर असं लिहितो आता, तर हा काय करतो माहिती आहे का, बेरियम हायड्रॉक्साईड बनवतो प्लस ट्वाइस HCl. म्हणजे हा स्वतः मेटल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन हायड्रॉक्साईड नाही बनवत, पण त्याचे मेटलचे कंपाऊंड्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन हायड्रॉक्साईड बनवू शकतात. क्लिअर आहे. अशा प्रकारे क्लिअर झालं हे अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल्सची वॉटर सोबतची रिएक्शन्स आपण पाहिली. नेक्स्ट रिएक्शन्स पाहणार आहोत हायड्रोजन सोबत आणि हॅलोजन सोबत.